नमस्कार मित्रांनो, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास या अभ्यासपत्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणामधलं वाङ्मय लेखन हे काव्यामध्ये दिसतं। त्यामधला एक अतिशय महत्त्वाचा गद्य वाङ्मय प्रकार आहे ज्याचं नाव बखर हे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये या बखर वाङ्मयाचा आढावा घेणार आहोत। मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की बखर ही गद्य स्वरूपामध्ये लिहिली जाते। मराठी वाङ्मयाचा प्रारंभ इथपासून मराठी वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेखन हे कवितेमध्ये लिहिलं गेलं, ज्यामध्ये महानुभाव संप्रदायाचं साहित्य असेल, नाथ संप्रदायाचं साहित्य असेल। नंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, पंडितांची रचना, शाहिरांची रचना ह्या सर्व पद्यामध्ये झाल्या आणि मराठी वाङ्मयाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम या सर्वांनीच केलेलं आहे। त्याचबरोबर मराठी माणसांना एक दिशा देण्याचं काम या सर्व वाङ्मयातल्या लोकांनी केलेलं दिसून येतं। आपल्याला आज एका वेगळ्या विषयाकडे वळायचं आहे ज्याचं नाव बखर आहे। बखर हा शब्द जो आहे तो त्याचा अर्थ होतो की वार्ता, समाचार। खबर या शब्दाचं अपभ्रंशित रूप हे बखर असावं असं या ठिकाणी मानलं जातं। म्हणजे खबरचं बखर झालं ज्याच्यातून वार्ता सांगणे, खबर सांगणे, वृत्त सांगणे, समाचार सांगणे, अशा पद्धतीच्या शब्दातून बखर हा शब्द निर्माण झाला। विका राजवाडेंना मात्र असं वाटतं की बखर हा शब्द बक नावाच्या धातूपासून, म्हणजे बक म्हणजे बोलणे, याच्यापासून बखर हा शब्द, बक नावाच्या धातूपासून बखर हा शब्द निर्माण झाला असावा असं विका राजवाडे यांना वाटतं। पण मुळामध्ये बखरीचा उद्देश हा आहे की एखादा वृत्तांत लिहिणे, एखादा समाचार सांगणे, विशेषतः राजकीय स्वरूपाच्या बखरी मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या गेल्या। आपल्या राजाचा इतिहास सांगावा, एखाद्या लढाईचा इतिहास सांगावा, एखाद्या राजकर्त्याचं पूर्ण जीवन वर्णन त्याच्या वंशावळीसह लेखन करावं, तर हा भाग बखरीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येतो। ज्या काळामध्ये गद्य लेखनाची फार मोठी परंपरा नव्हती, म्हणजे बोटावर मोजण्या इतकं गद्य लिहिलं जायचं। काही महानुभाव संप्रदायातलं जर गद्य वाङ्मय सोडलं, नाथांचा अर्धजस्त सारखा भाग सोडला आणि काही पत्र लेखन, वजा लेखन जर सोडलं, तर या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात गद्य मिळत नाही। अशा काळामध्ये गद्यामध्ये लिहिलेली बखर ही अतिशय महत्त्वाची आहे। या बखरीच्या स्वरूपावरून तिचे 5 प्रकार पडतात। पहिला जो बखरीचा प्रकार आहे तो म्हणजे समकालीन बखरी, म्हणजे ज्या काळामधलं लेखन या बखरीमध्ये आलेले त्याच काळामध्ये बखरीचं लेखन जर झालेलं असेल तर त्याला आपण समकालीन बखर म्हणतो। उदाहरणार्थ, सभासद बखर नावाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशी बखर आहे, ती समकालीन बखरमध्ये, कारण कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या अष्टप्रधान मंडळात होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या। अशा समकालीन काही बखरी आहेत। काही बखरी अशा आहेत ज्या उत्तरकालीन आहेत, पण उत्तरकालीनमध्ये स्मृतीवर आधारित, काही हवाला देऊन, काही आठवणींच्या आधारे, काही दंतकथांच्या आधारे, लोक म्हणतात याच्या आधारे काही बखरी लिहिल्या गेल्या किंवा काही भागाचं चित्रण केलं गेलं, तर त्या बखरींना स्मृतीवर आधारित किंवा आठवणी दंतकथेवर आधारित उत्तरकालीन बखरी असा एक बखरीचा दुसरा प्रकार आहे। तिसरा जो प्रकार आहे बखरीचा तो म्हणजे ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारे काही बखरी अशा लिहिल्या गेल्या
की ज्या फक्त दंतकथेवर आधारित नव्हत्या किंवा स्मृतीवर आधारित नव्हत्या, कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, तर ऐतिहासिक कागदपत्राच्या आधारे किंवा जुन्या ग्रंथातलं लेखन पाहून त्याच्या आधारे काही उत्तर काळामध्ये बखरी लिहिल्या गेल्या, ज्यांना ऐतिहासिक कागदपत्रे, जुने ग्रंथ, दस्तऐवज, टिपणे यांच्या आधारे लिहिलेल्या उत्तरकालीन बखरी असं म्हणता येईल. म्हणजे समकालीन बखरी, दंतकथा आणि IQ माहितीच्या आधारे लिहिलेल्या उत्तरकालीन बखरी आणि ऐतिहासिक पुरावे याच्या ऐवजी आधारे लिहिलेल्या बखरी, असा तिसरा उत्तरकालीन बखरी हा तिसरा प्रकार. चौथा आहे ज्याला प्रत्यक्ष बखर असं नाव दिलेलं नाही, पण व्यक्तींचे चरित्र जे बखर सदृश्य आहेत, तर अशा बखरींचा समावेश, लेखनाचा समावेश चौथ्या प्रकारच्या बखरीमध्ये आपण करतो. आणि पाचवा म्हणजे ऐतिहासिक व राजकीय विषय नसलेले पण बखर असं नाव दिलेले, म्हणजे नाव तर बखर म्हणून दिलेलं आहे, पण जे विषय आहेत ते ऐतिहासिक आणि राजकीय नाहीत, अशा विषयावर सुद्धा लेखन केलेलं आहे, ज्याला बखर असं नाव दिलेलं. असा पाचवा, म्हणजे 5 भाग आहेत. एक समकालीन बखरी, नंबर 2 IQ माहितीच्या आधारे, दंतकथाच्या आधारे लिहिलेल्या उत्तर काळामध्ये लिहिलेल्या बखरी, ऐतिहासिक कागदपत्राच्या पुराव्याच्या आधारे लिहिलेल्या उत्तर काळातल्या बखरी हा तिसरा भाग. चौथा की ज्याला बखर नाव दिलेलं नाही, पण बखर वजा व्यक्तींची चरित्र काही लिहिली गेली, अशा स्वरूपाच्या बखरी. आणि पाचवा ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पण ज्यांना बखर हे नाव दिलेले आहेत अशा बखरी. असे बखरीचे एकूण 5 प्रकार ढोबळमानानं मानले जातात. तर अशा या बखरीचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, बखर म्हणजे काय आणि बखरीचे ढोबळमानाने पडलेले प्रकार याचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला बखर आणि इतिहास याच्यातला काय फरक आहे याच्याविषयी चर्चा करायची. काही वेळा असं होतं की बखर म्हणजे इतिहास का, कारण बखर ही राजकीय जीवनावर लिहिलेली असते आणि इतिहासावर लिहिलेली असते. ढोबळमानानं बखरीचे विषयच राजकीय जीवन आणि इतिहास हे आहेत, म्हणून काही लोक या ठिकाणी बखरीला इतिहास मानू शकतात. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की बखर हा इतिहास नाही, पण बखरीमध्ये ऐतिहासिक दस्तऐवज होण्याचं क्षमता असतात. म्हणजे बखरीमधला 100% भाग हा चुकीचा असतो किंवा काल्पनिक असतो असं आहे का? नाही. बखर ही इतिहासावरच आधारित असते आणि इतिहासामधले अनेक घटक किंवा इतिहासामधल्या अनेक घटना या तंतोतंत आणि खरेपणानं या बखरीमध्ये मांडले जातात. उदाहरणार्थ आपण ऐतिहासिक दस्तऐवजाच्या आधारे लिहिलेल्या बखरी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या बखरीवर इतिहासाचा प्रभाव दिसतो, त्याच्यामध्ये इतिहासच मांडलेला असतो. समकालीन बखरी ज्या असतात तर त्या बखरीमध्ये सुद्धा समकालाचं वर्णन केलेलं असतं. या ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, बखर काही पूर्णतः इतिहास नसतो, पण इतिहास हा सांगताना त्याला कल्पनेची जोड दिली जाते, कारण बखर हा साहित्याचा प्रकार आहे, वाङ्मयाचा प्रकार आहे. आणि जेव्हा आपण वाङ्मय म्हणतो तेव्हा एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाङ्मयामध्ये लालित्य असतं, वाङ्मयामध्ये सौंदर्य असतं, आणि मग हे सौंदर्य निर्माण करण्यासाठी बखरकार बखर फुलवत असतो. बखरी ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत, एक तर ज्या राजदरबारामध्ये काम करणारी लोक आहेत त्यांनी लिहिल्या किंवा एखाद्या राजाच्या आज्ञेवरून लिहिल्या. आणि त्यामुळं झालं असं की राजाच्या आज्ञेवरून लिहिल्यामुळं त्या ठिकाणी राजाची आज्ञा असते, राज्याचा गुणगौरव असतो, राजाबद्दल एक आदरभाव लेखकाच्या मनामध्ये असतो, आणि त्यामुळं एकांगीपणा या बखरीमध्ये किंवा स्तुती प्रियता ही मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसते. काल्पनिकता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येताना दिसते. आपला राजा म्हणजे साक्षात ईश्वर आहे अशा पद्धतीची वर्णनं सरसगट बखरीमध्ये दिसतात. पण या कल्पनेची जर पुटं आपण काढून टाकली तर मध्ये बखरीमध्ये ऐतिहासिक सत्य असतं, हे मात्र नाकारता येत नाही. म्हणून बखर म्हणजे इतिहास
असं जरी नसेल तर बखर म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवजाचा नमुना आहे असं म्हणायला मात्र हरकत नाही. किंवा काही जणांनी तो ऐतिहासिक वृत्तकथनाचा भाग आहे, म्हणजे इतिहासाचं वृत्तकथन केलं जातं असंही बखरीबद्दल म्हटलेलं आहे. तर ते आपल्याला मान्य करायला काहीच हरकत नाही. मुळामध्ये बखर इतिहास नाही तर तो एक कला प्रकार आहे. बखर ही एक कला आहे आणि ती एका कलाकारांची कलाकृती आहे. म्हणजे इतिहासातली वास्तव चित्रण जरी बखरीमध्ये असले तर त्याला घडवण्याचं काम, त्याला कलात्मकपणे मांडण्याचं काम, त्याच्यामध्ये सौंदर्य निर्माण करण्याचं काम आणि ती वाचनीय व्हावी अशा पद्धतीचं काम बखरकाराने केलेलं आहे. म्हणून बखर हा एक वाङ्मय प्रकार आहे असं म्हणून आपल्याला बखरीकडे आपण वळलं पाहिजे. तर ही बाब ही अतिशय महत्त्वाची आहे. आता आपण एकदा बखर हा वाङ्मय प्रकार म्हटलं की मग आपल्या वाङ्मयाच्या इतिहासामध्ये त्याचा अंतर्भाव होताना दिसतो. आता या बखरीमध्ये जसा इतिहास असतो तशी कल्पनासुद्धा असतात. त्या व्यक्तीवर पडलेले वेगवेगळे प्रभाव, त्याच्यावरचा झालेला संस्कार याचाही अंतर्भाव त्याच्या लेखनामध्ये येताना दिसतो. तर अशा ज्या बखरी आहेत तर त्याचे 3 प्रकार मध्ययुगातल्या बखरींचे आपण पाडतो. एक म्हणजे शिवपूर्वकालीन बखरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी ज्या लिहिलेल्या बखरी आहेत तर त्या बखरींचा समावेश आपण शिवपूर्वकालीन बखरीमध्ये करतो. दुसऱ्या प्रकारच्या बखरी आहेत ते म्हणजे शिवकालीन बखरी. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्रासाठी, मराठी भाषिकांसाठी एक मानाचं, आदराचं असं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्यांचा प्रभाव त्या कालखंडावर सर्वच जनमानसावर त्यांचा प्रभाव होता आणि त्याच्यामुळे बखरकार याला अपवाद होऊ शकत नाहीत. त्याच कालखंडावर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संपूर्ण कालखंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव पडलेला आहे. म्हणून या काळामध्ये शिवकालीन बखरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बखरीचे जे नायक आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणामध्ये या कालखंडामध्ये बखरी लिहिल्या गेल्या. तर या दुसऱ्या प्रकारच्या बखरी आणि तिसऱ्या प्रकारच्या बखरी ज्या आहेत त्या म्हणजे पेशवेकालीन बखरी, जो पेशव्यांचा काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर, राजारामाच्या नंतर, ताराबाई नंतर आपल्याकडे जी पेशवाई सुरू झाली, पेशवे काळ सुरू झाला. तर त्या पेशवे काळामध्ये काही बखरी लिहिल्या गेल्या तर त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे. या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शिवपूर्वकालीन बखरींचा आढावा घेणार आहोत. आता शिवपूर्वकालीन ज्या बखरी आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी लिहिलेल्या बखरी यांची संख्या फार कमी आहे. बोटावर मोजण्या इतक्या मर्यादित स्वरूपामधल्या या बखरी आहेत. ज्याच्यातली पहिली बखर म्हणजे शिवपूर्वकालीन बखरीतली आणि मराठीतली, एकूण मराठी बखरीतली पहिली बखर म्हणून महिकावतीची किंवा माहीमची बखर या बखरीला स्थान दिलं जातं. महिकावतीची बखर किंवा माहीमची बखर अशी 2 नावे या बखरीला आहेत आणि कोकणाच्या प्रदेशाचा इतिहास या बखरीमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे महिकावती हे जे नाव आहे ते कोकणाच्या प्रदेशाचं नाव आहे. माहीम हे नाव आपण सर्वांना माहीत असलेलं आहे. माहीमची खाडी वगैरे असे नाव तुम्ही माहीम हे नाव ऐकलेलं आहे. पण एखाद्या वेळेस महिकावती हे स्त्रीचं नाव आहे का काय असं एखाद्याला वाटू शकतं. म्हणून महिकावती म्हणजे जो परिसर आहे कोकणाचा त्याला महिकावतीचा परिसर म्हणतात. तर या परिसराचा इतिहास या बखरीमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या बखरीचा जर कालखंड बघितला म्हणजे सर्वात जुनी बखर मराठीतली तिला मानलं जातं आणि तिचा कालखंड हा 1448 ते 1478 म्हणजे जवळपास 30 वर्ष या बखरीचा कालखंड. आता याच्यामध्ये सुद्धा जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या अनुषंगाने आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इसवी सन 1448 आहे. इसवी सन
आणि शके यामधला फरक हा मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला करता आला पाहिजे. कारण कधी परीक्षेमध्ये ठीक आहे 1448ला मैकावतीची बखर लिहायला सुरुवात झाली आणि 1478ला ती संपली असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला शकेमध्ये जर त्याला बदलायचं असेल तर ते बदलता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीची सोपी पद्धत अशी आहे की शके हे इसवी सनापेक्षा 78 वर्षानं मागं असतं. म्हणजे तुम्हाला 1448 मधून 78 कमी करावे लागतील म्हणजे 1370 आणि 1478 मधून 78 मायनस केले म्हणजे 1400 म्हणजे 1370 शके 1370 ते शके 1400 या कालखंडामध्ये किंवा इसवी सन 1448 ते इसवी सन 1478 या कालखंडामध्ये ही बखर लिहिली गेली. हा या बखरीच्या लेखनाचा कालखंड आहे. पण या बखरीचा जो वर्णन आहे बखरीमधलं जे लेखन आहे त्याचा कालखंड मात्र फार मोठ्या प्रमाणामधला दिसतो. म्हणजे प्रतिबिंबापासून म्हणजे इसवी सन 1138 पासून तर इंग्रजांच्या आगमनापर्यंत म्हणजे इसवी सन जवळपास 1500च्या आसपास इंग्रज जे सुरुवातीला इथं येऊ लागले इथपर्यंतच्या कालखंडाचं वर्णन आणि इथपर्यंतच्या कोकणाच्या भागाचा इतिहास या बखरीमध्ये लिहिलेला आहे. या बखरीचा लेखक एक नाही अनेकांनी या बखरी लिहिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये दुसरं प्रकरण हे केशवाचार्यांनी लिहिलं आणि त्यानं सांगितलं की मालाडचा देसला नायकोराव यानं सन्मानानं बोलून या ठिकाणं महाराष्ट्र धर्म रक्षण्यासाठी हे लेखन माझ्याकडून करून घेतलं. म्हणजे हे लेखन कोणी करून घेतलं तर त्याची नोंद या दुसऱ्या प्रकरणाच्या लेखकाने केलेली आहे. या बखरीमध्ये एकूण 7 राजवटींचा इतिहास याची नोंद आलेली आहे. काळाची नोंद या बखरीमध्ये काटेकोरपणे केलेली आढळते. त्या दृष्टिकोनातून ही बखर अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे कालखंड दिलेले आहेत आणि काळाची नोंद काटेकोरपणे केल्यामुळं ऐतिहासिकदृष्ट्या या बखरीला अतिशय महत्त्व आहे. या बखरीचं आणखीन महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रतापबिंब, महिबिंब, केशवदेव, रामदेवराय यादव ही व्यक्तिचित्र अतिशय प्रभावीपणे या बखरीतून चित्रित झालेली आहेत. काही स्थल वर्णन सुद्धा अतिशय महत्त्वाचे आलेले जसं की दवन आहे, वाळुकेश्वर आहे, मैकावती आहे. या स्थलांची सुद्धा वर्णनं अतिशय उल्लेखनीय पद्धतीनं केलेली आहेत. घटना वर्णनामध्ये कल्पकता लेखकाची दिसून येते. केशवदेव नावाचा जो राजा होऊन गेला तर त्याने जसवंत देवावर त्याच्या दुर्गावर भैसे दुर्गावर स्वारी केली आणि अनेक काळ तो दुर्ग या ठिकाणी जेव्हा ताब्यात आला नाही तेव्हा कल्पकतेनं लेखकानं त्याचं वर्णन केलेलं आहे. लेखक असा लिहितो बघा की किती दिवस झाले गड ताब्यात येत नाही तर ते म्हणतात चिंचवणी खादले खादले. त्या चिंचोऱ्याचे वृक्ष झाले म्हणजे चिंचा खाल्ल्या आणि त्याचं जे बी पडलेलं आहे त्या टाक पडलं तिथं तर त्याचा झाड झालं. त्याच्या चिंचा खाल्ल्या म्हणजे त्या झाडाच्या चिंचा खाल्ल्या इतके दिवस राहिले परी गड हाती येत नाही. म्हणजे गड किती दिवस हाती येत नाही तर चिंचा खाल्ल्या सैनिकांनी ते टाकल्या तर त्याची चिंच झाली आणि त्या चिंचाला चिंचा लागल्या आणि त्या खाल्ल्या तरी सुद्धा गड ताब्यात येत नाही. म्हणजे खूप काळ झाला. कल्पनाविलास आपल्याला लेखकांचा या ठिकाणी कसा दिसतो तर या बखरीमध्ये जी कल्पनाविलास आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पूर्व परंपरा, वंश, उत्पत्ती या दृष्टिकोनातून सुद्धा ही बखर अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून 7 राजवटींचा इतिहास सांगणारी आणि मराठीतली पहिली बखर ज्यामधून इतिहासावर, स्थलावर आणि विशेषतः कोकणाच्या इतिहासावर सुंदर भाष्य असं केलेले अशी एक बखर म्हणून आपण या बखरीकडे बघू शकतो. दुसरी जी बखर आहे ती म्हणजे राक्षस तागडीची बखर.
शिवपूर्वकालीन बखरीमध्ये ही बखर सुद्धा महत्त्वाची आहे. इसवी सन 1565-66 हा या बखरीचा कालखंड. म्हणजे या कालखंडामध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा नाश झाला. यादवांची राजवट या ठिकाणी होती आणि यादवांची राजवट उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालं आणि त्यानंतर या महाराष्ट्राचा इतिहास बदलला. इथं 5 शाह्या नंतरच्या काळामध्ये निर्माण झाल्या यादवांची राजवट संपून. ते जी यादवाची राजवट संपली त्याची जी लढाई आहे ती म्हणजे राक्षस तागडीची लढाई. आणि या लढाईवर जी बखर लिहिलेली आहे ती म्हणजे राक्षस तागडीची बखर, ज्याच्यामधून विजयनगरच्या विध्वंसाची कहाणी जी मूळ कानडी बखरीमध्ये होती ती या बखरीमध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे राक्षस भुवनचं युद्ध झालं तर त्या राक्षस भुवनचं वर्णन बऱ्याच विस्तृत प्रमाणामध्ये या बखरीमध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर पागा, पिलखाना, उत्तरखाना याची सविस्तर वर्णने या बखरीमध्ये बखरकाराने केलेली दिसून येतात. मूळचा कानडी असल्यामुळं या बखरीच्या भाषेवर सुद्धा कानडीचा प्रभाव दिसतो किंवा भाषा ही कानडी वळणाची दिसून येतो. पण या भाषेचं वैशिष्ट्य असं आहे या बखरीचं की माहिती अशी अतिशय बिनचूक या बखरीमधून देण्याचं काम केलेलं. त्यामुळे ऐतिहासिक दृष्टिकोनातून ही बखर महत्त्वाची आहे. आणि निरलंकृत भाषाशैली, अलंकाराचा फार वापर न करता अतिशय समर्पक पद्धतीनं ही बखर लिहिलेली आहे. व्यक्तींची आणि घटनेचे यथार्थ वर्णनं या बखरीतून आलेली आहेत. म्हणून ही बखर अतिशय महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून या बखरीकडं बघितलं पाहिजे आणि शिवपूर्व काळामधली ही अतिशय महत्त्वाची बखर. त्यानंतर तिसरी आणि शेवटची शिवपूर्वकालीन बखर म्हणजे शालिवाहनाची बखर. आता शालिवाहनाची जी बखर आहे तर ती विका राजवाड्यांना असं वाटतं की ही बखर सगळ्यात जुनी बखर आहे. पण या ठिकाणी तिचा काळ उपलब्ध नसल्यामुळं जुन्या कालखंडावर, सर्वात जुन्या कालखंडावरची ती बखर आहे. पण आज तरी आपल्याला या ठिकाणी तिला सर्वात जुनी बखर मानता येत नाही. पण एक अतिशय महत्त्वाची बखर म्हणून आपण शालिवाहनाच्या बखरीकडे बघू शकतो. शालिवाहनाचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंतचा आहे आणि या कालखंडाचं वर्णन या बखरीमध्ये आलेलं आहे. शालिवाहन चरित्र म्हणून अशीच एक दुसरी सुद्धा बखर आहे जी की 25 पानाची थोडक्यात बखर आहे, ज्याची 13 पानं ही फक्त प्रस्तावनेमध्ये लिहिलेली आहेत, ज्याच्यामध्ये त्रेतायुग, कृतयुग, द्वापारयुग, कलियुग अशा युगांची माहिती दिलेली आहे. पौराणिक पद्धतीची ही बखर सापडते. युधिष्ठिर, विक्रम, शालिवाहन, विजयाभिनंदन, नागार्जुन, कल्की, महम्मद, येशू ही सगळी शककर्ते मंडळी जी आहेत तर त्यांची यादी सुद्धा त्या बखरीमध्ये आलेली आहे. एक हस्तलिखित आणि मुद्रित अशा 2 प्रती या बखरीच्या सापडल्या. पण या दोन्ही प्रतीमध्ये वेगळेपणा दिसतो, फरक दिसतो. म्हणून या ठिकाणी या बखरीच्या या 2 प्रती एकाच बखरीच्या आहेत काय नाही हे मानणं थोडंसं कठीण जाते. एकंदरीत काय तर शालिवाहनाची बखर सुद्धा या कालखंडामध्ये एक इतिहासावर भाष्य करणारी बखर म्हणून महत्त्वाची ठरते. मैकावतीची बखर, राक्षस तागडीची बखर आणि शालिवाहनाची बखर या 3 बखरी शिवपूर्वकालीन बखरी आहेत. तशा अजून 2 बखरीचे नाम उल्लेख करणं या ठिकाणी गरजेचे आहेत. एक म्हणजे महानुभव संप्रदायामध्ये लिहिलेली गेलेली सिंगनादी यादवाची बखर नावाची बखर आहे, सिंगनादी यादवाची बखर. आणि दुसरी आहे हेमाड पंथाची बखर. पण या दोनही बखरी आज उपलब्ध नसल्यामुळं यावर भाष्य करणं शक्य नाही किंवा त्या आज उपलब्ध नाहीत, पण त्यांचा नामोल्लेख मात्र सापडतो. तर अशा या शिवपूर्वकालीन बखरी फार मोठ्या प्रमाणामध्ये विविध वैशिष्ट्यांना या युक्त असलेल्या बखरी आहेत.
या बखरींचा जर आपण विचार केला तर त्या कालखंडाचा इतिहास मांडावा, कुठंतरी लेखन करून ठेवावा. राक्षस तागडीचं युद्ध कसं झालं याचं वर्णन कुठंतरी लिहून ठेवावं. शालिवाहनांची जी राजवट आहे त्याच्याबद्दल काहीतरी लेखन करावं. माहीमचा किंवा मैकावतीचा परिसर आहे त्या परिसराच्या राजकीय जीवनावर भाष्य करावं, असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या बखरी लिहिलेल्या आहेत. जरी इतिहास बखरीला पूर्णतः मान्यता देत नसेल तरीही इतिहासाला पूरक असं एक साधन म्हणून, इतिहासाला कधी कधी जिथं इतिहास उपलब्ध नसतो अशा ठिकाणी इतिहासाला दिशादर्शन करण्याचं काम बखरीमधून होऊ शकतं. या दृष्टिकोनातून या शिवपूर्वकालीन बखरी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर त्या 3 बखरी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बखर म्हणजे काय, बखरीचे प्रकार कोणते आहेत याचाही विचार आपण केला पाहिजे असं या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी आपण शिवपूर्वकालीन बखरीमध्ये थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शिवकालीन बखरी आहेत तर त्याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी शिवपूर्वकालीन बखरीला पूर्णविराम देऊया आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिवकालीन बखरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.